नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत अचानक निफाड तालुक्याचे ठाकरे सेनेचे माजी आमदार अनिल कदम यांची एंट्री झाल्याने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्यात। त्यावर त्यांनी आपण ठाकरे सेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी अनेक चर्चांना तोंड फोडलंय। माजी आमदार स्वर्गीय रावसाहेब कदम यांचे पुतणे असलेले कदम यांनी निफाड तालुक्यात ठाकरे सेनेचा झंझावात कायम ठेवलाय। एकापेक्षा अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारकीर्द गाजविणाऱ्या कदम यांनी दोनदा निफाड तालुक्याचं विधानसभेत नेतृत्व केलंय। किंबहुना या तालुक्यात आलटून पालटून कदम आणि आमदार दिलीप बनकर यांची सत्ता राहिली आहे। 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर कदम सध्या पुन्हा कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे सेनेकडून त्यांनी लढण्याची तयारी केली होती, मात्र आवश्यक मतं नसल्याचं कारण देऊन ऐनवेळी त्यांना माघार घेणं भाग पडलं। दरम्यान ते आता पुन्हा तयारीला लागले आहे। मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम तसंच टोलचा मुद्दा हाती घेऊन ते ॲक्शन मोडवर आलेत। असं असताना अचानक त्यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलंय। त्याला निमित्त ठरलंय ते भाजपच्या बैठकीचं। बुधवारी नाशिकमध्ये भाजपची विभागीय बैठक झाली आहे। भाजपचे झाडून सारे मंत्री या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळी अचानक कदम यांनी हजेरी लावली। राम शिंदे यांच्याशी जुना दोस्ताना असल्याने त्यांना भेटायला आलो होतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। मात्र भेटच घ्यायची होती तर बैठक स्थळ सोडून दुसरं कुठंही भेट होऊ शकली असती। त्यामुळं कदम यांची भूमिका अनेक चर्चांना खतपाणी घालणारी ठरली आहे।